पुन्हा एकदा मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकातल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली बातमी येते। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले होते आणि या प्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनेने आंदोलन केले आणि संध्याकाळची ही वेळ ऑफिसेस सुटण्याची वेळ, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं मुंबईकरांचा मात्र खोळंबा होतोय। प्रशांत बडे आपल्याला ताजे अपडेट देतील। प्रशांत, आंदोलन किती वेळापासून सुरू आहे? सध्याची रेल्वेची स्थिती काय आहे? हॅलो, किती वेळ? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? प्रशांतशी आपण संवाद साधणार आहोत, मात्र संध्याकाळची वेळ आणि त्यातच हे आंदोलन झालंय, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। गर्दीची वेळ, त्यातच हे आंदोलन, यामुळे प्रवाशांना मात्र याचा त्रास होतोय। मुंबईकरांचा खोळंबा होत असल्याचं पाहायला मिळतंय। सीएसएमटी स्थानकात हे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, मात्र त्याच वेळी संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सीएसएमटी स्थानकावर गर्दी असते साहजिकच, आणि ज्या कारणामुळे आता प्रवाशांना मात्र याचा मनस्ताप होतो। नीदल से माथेरान को कनेक्ट करती है। ये ट्रेन की शुरुआत अगर हम बोलें तो 1907 से ये ट्रेन शुरू हुई है। ये ट्रेन जब मानसून का पीरियड होता है तो ये जो ट्रेचरस टेरेन है और यहाँ पे बारिश का जो स्थिति है वो काफ़ी ज़्यादा बारिश होती है यहाँ पे, उसके चलते रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आता वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि कारवाईवरून एकीकडे रेल्वे कर्मचारी आक्रमक झालेले असताना मुंबईकरांचा मात्र खोळंबा होतोय, कारण सीएसएमटी स्थानकात या अत्यंत गर्दीच्या वेळी झालेलं हे आंदोलन आणि त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळी या ट्रेनची काय स्थिती आपल्याला थोड्या वेळामध्ये स्पष्टता येईल। मात्र आंदोलनामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झाली। अक्षय भाटकर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। अक्षय, किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे? सध्याची गाड्यांची काय स्थिती आहे? कारण संध्याकाळची गर्दीची वेळ आहे। हे जे आंदोलन आहे ते संध्याकाळी 5:30 सुरू करण्यात आलेलं होतं आणि सीएसएमटी स्थानकातल्या एंट्रन्स आपल्या लोकलची वाट बघत अगदी त्याच ठिकाणी हे आंदोलन घेण्यात आलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची या ठिकाणी लोक जी आहे ती खोळंबलेली होती। सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर देखील अनेक प्रवासी जे आहेत ते उभे होते, मात्र त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे। लोकलची वाहतूक जी आहे ती हळूहळू आता सुरू करण्यात आलेली आहे। हळूहळू लोकल जे आहे ते एक एक करून सोडण्यात येत आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून मात्र अजूनही या संदर्भात अधिकृत कोणतीही माहिती ही त्यांच्या कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरून देण्यात आलेली नाही। मात्र एवढं सांगण्यात आलेलं आहे की रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियनचा हा संप जो आहे तो सध्या सुरू होता आणि त्याच्यामुळे त्याचा फटका हा लोकलच्या वाहतुकीवर झालेला आहे, इतकी माहिती ही सध्या आपल्याला देण्यात आलेली आहे। मात्र इतर जी माहिती आहे ती अजूनही कुठून आपल्याला त्यांनी देण्यात आली नाही। सध्या लोकल या सुरू करण्यात आलेल्या आहेत, हळूहळू एक एक लोकल सुरू झालेल्या आहेत, मात्र तब्बल 20-25 मिनिटं या लोकल बंद होत्या आणि याचा खूप मोठा फटका हा संपूर्ण मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या वाहतुकीला निश्चितच त्यामध्ये बसणार आहे। आणि आत्ताच लोकल ज्या आहेत ते किमान 40 ते 45 मिनिटं उशिराने या धावत आहेत आणि येणाऱ्या ज्या लोकल आहेत सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या देखील याच्यामुळे खोळंबलेल्या आहेत। त्यामुळे सीएसएमटी मधून निघणाऱ्या आणि सीएसएमटी मध्ये येणाऱ्या अशा दोन्ही लोकलच्या वाहतुकीवर याचा खूप मोठा फटका आता बसलेला आहे। अगदी 45 मिनिटांपर्यंत उशिराने लोकल सध्या या सुरू आहेत आणि एक एक लोकल सोडत असल्यामुळे बंचिंग देखील अनेक ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे। हे आंदोलन जे आहे ते लोहमार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात। अक्षय, तुला थोडंसं मी थांबवतो। आता आपल्यासोबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीलाजी आहेत। स्वप्नील लीलाजी, या आंदोलनाबद्दल आणि आत्ताच्या लोकलच्या स्थितीबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या। नेमकं काय घडलं होतं आणि आता स्थिती सुरळीत झाली आहे का? आता आपल्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं ज्या गाड्या चालू होत्या त्या गाड्या आता चालू झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण जे इथं करत होतो आतापर्यंत याच्यामध्ये आपण सगळ्या जे कर्मचारी होते त्यांच्यासोबत बोलून ह्या गाड्या आपण सुरू केलेल्या आहेत। याच्यामध्ये FIR जे रेल्वे पोलिसांनी 2 जे FIR दाखल केले होते 2 अभियंत्याविरोधात त्याच्यासाठी हा प्रोटेस्ट चालू होता, पण आता DRM सरांनी GM सरांनी बोलून हा प्रोटेस्ट आता त्यांच्यावरनं थांबवलेला आहे आणि आता गाड्या सुरू झालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। लवकरच सगळ्या स्थानकांवरती या गाड्या सुरळीत होतील।
पण ऐन संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे आंदोलन झालं याची रेल्वेला कल्पना नव्हती, कारण संध्याकाळची गर्दीची वेळ आहे, लोकांची घरी जायची वेळ आणि त्याच वेळी हे आंदोलन झालं. कारण याच्यामध्ये जीआरपीनी ज्या केसेस केल्या होत्या त्या रोज अभियंत्याविरोधात, त्या केसेसचा प्रोटेस्ट किंवा त्या केसेसना विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. अजूनही गाड्या लेट आहेत की आता सुरळीत सुरू झाल्यात असं म्हणायचं? आता गाड्या सुरू झाल्या. जवळजवळ गाड्या ज्या आहेत त्या 17:50 18:40 40-45 मिनिटापर्यंत थांबलेल्या होत्या. त्यामुळे या गाड्या आता लेट चालतील. धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बातचीत केली त्याच्याबद्दल. तेव्हा संध्याकाळी जवळपास 5:45 5:45 किंवा त्याच्यानंतर जे आहे ते आंदोलन जे आहे ते शमवण्यात आलं आणि आता लोकल ट्रेन्स ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, मात्र काहीशा विलंबाने आहेत अशी सध्याची माहिती आहे. ऐन संध्याकाळच्या वेळी गर्दीच्या वेळी झालेलं हे आंदोलन आणि त्यामुळे झालेला हा प्रवाशांचा खोळंबा. अक्षय भाटकर आपल्या सोबत होते, आपले प्रतिनिधी. सविस्तर माहिती द्यायला अक्षयचे देखील धन्यवाद. आणि इकडे एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा पाहत राहा बीपी माझा.